साऊंडचा प्रवास होण्यासाठी आपण असं म्हणतो की आपल्याला पार्टिकल पण हवे असतात आणि आपल्याला मीडियम पण हवं असतं. जर मीडियम नसेल तर साऊंडचा प्रवास होणार, आणि जर त्या मीडियम मध्ये पार्टिकल नसतील तर साऊंडचा प्रवास होणार. पण मोस्टली असं पाहायला मिळतं की मीडियम मध्ये मोस्टली पार्टिकल आपल्याला असतातच. बरोबर. म्हणजे एक गोष्ट आपल्याला कळली का साऊंडचा प्रवास होण्यासाठी सगळ्यात मॅन्डेटरी जी गोष्ट आहे ती कोणती आली हो तुमची? मीडियम. आणि दुसरी गोष्ट कोणती आली? पार्टिकल्स. म्हणजे याच्यावरनं आपण एक कन्क्लुजन काढू शकतो की जो साऊंड आहे तो साऊंडचा जो प्रवास आहे तो प्रवास हा तुमच्या व्हॅक्युम मधनं नाही होणार. तुमच्या व्हॅक्युम जे आहे, डबल सी पाहिजे, तुमच्या व्हॅक्युम मधनं साऊंडचा प्रवास होणार नाही. व्हॅक्युमला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? व्हॅक्युमला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? निर्वात पोकळी. मग आपण हे जे कन्क्लुजन आहे ते आपण हा जो वरचा सेक्शन आहे याच्यावरून आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की साऊंडला प्रवास होण्यासाठी मीडियमची आवश्यकता आहे, साऊंडला प्रवास होण्यासाठी पार्टिकलची आवश्यकता आहे. मग मीडियम नाहीये, व्हॅक्युमला आपण मीडियम म्हणतो का? नाही, व्हॅक्युमला आपण मीडियम म्हणत नाही. आणि म्हणून साऊंड जो आहे तो तुमच्या व्हॅक्युम मधून प्रवास करत नाही, किंवा तुमचा जो ध्वनी आहे तो ध्वनी निर्वात पोकळीमधनं प्रवास करू शकत नाही. आणि हा जो आयोगाचा याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. डन इथपर्यंत. म्हणजे आपल्याला 3-4 गोष्टी समजतात की साऊंडचा जो प्रवास आहे तो प्रवास होण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. जर मीडियम नसेल तर प्रवास होणार नाही. मीडियम ही मॅन्डेटरी गोष्ट आहे, मीडियम असेल तरच साऊंडचा प्रवास होईल. त्या मीडियम मध्ये काय असणं अपेक्षित आहे? पार्टिकल्स असणं अपेक्षित आहे. म्हणजे जर त्या मीडियम मध्ये पार्टिकल्स पण नसतील तर साऊंडचा प्रवास होणार नाही. मग मीडियम ही अत्यावश्यक गोष्ट आहे, मॅन्डेटरी आहे, आणि त्या मीडियम मध्ये काय असणं अपेक्षित आहे? पार्टिकल्स. म्हणून एक कन्क्लुजन निघतं की साऊंड जो आहे त्याचा प्रवास हा व्हॅक्युम म्हणजेच निर्वात पोकळीमधनं साऊंडचा प्रवास होणार नाही. डन इथपर्यंत. आणि हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट येते का याच्यामध्ये नुसते पार्टिकल असून नाही चालणार आहे, नुसतं मीडियम मधून पार्टिकल असून नाही चालणार आहे. ह्या मीडियम मध्ये जे पार्टिकल्स आहे त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन होणं फार महत्वाचं आहे. काय होणं महत्वाचं आहे? या पार्टिकलचं व्हायब्रेशन होणं फार महत्वाचं आहे. व्हायब्रेशनला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? कंपने. काय म्हणतात त्याला? कंपन. म्हणजे हे जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचं व्हायब्रेशन होणं फार महत्वाचं आहे. तुम्ही जर कधी बघितलं असेल की जर मोठमोठे स्पीकर लावले असतील आणि त्याला प्रचंड आवाज दिला असेल तर आजूबाजूला प्रचंड वेव्स क्रिएट होते साऊंडच्या, आणि त्याच्याने आजूबाजूच्या